व्यथा संपता संपेनात शेतकऱ्यांच्या कधी शेतात आग तर कधी हत्ती बिबट्या गव्यांचा धुडगूस. प्रशासनही झालं बेहाल. आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांची संकटे काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. काही पिकांवर आगीचा तडाखा बसतो तर कधी वन्य प्राण्यांचा धुडगूस सुरूच राहतो. शेतकरी स्वतःच्या कष्टातून उभ्या केलेल्या शेती संपत्तीचं रक्षण करायचं तरी कसं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण जीवावर उदार होऊन संघर्ष करणारा शेतकरी पुन्हा नव्याने उभा राहतो, हेच वास्तव या घटनांमधून दिसून आलं. आजरा तालुक्यातील यमेकोंड आणि वाटंगी परिसरात गेले काही दिवस हत्तींच्या हल्ल्यांचं सत्र सुरू आहे. नुकतेच कोवाडे आणि पेद्रेवाडी सीमेवर असणाऱ्या लिलावरांग शेतातील भैरू शिवगण यांच्या केळीच्या बागेचं मोठं नुकसान करण्यात आलं. केवळ केळीच नव्हे तर शेतातील मोटारसायकलचाही चक्काचूर झाला. या भागात गेल्या कित्येक दिवसांपासून एक हत्ती ठाण मांडून आहे. ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्यानं हत्तीच्या या दहशतीने शेतकरी हैराण झाले आहेत. वन विभागाकडून उपाययोजना होत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना हत्तीच्या हल्ल्यांकडे फक्त बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे. हत्तीचं नुकसान कमी की काय म्हणून खानापूर येथे दुपारच्या वेळी लागलेल्या भीषण आगीत उभ्या उसाला भस्मसात व्हावं लागलं. यामध्ये यशवंत गणू जाधव, बंडू लक्ष्मण जाधव, प्रकाश पांडुरंग जाधव, संतोष मारुती चव्हाण, शिवाजी अण्णाप्पा बोटे, देवदास जाधव, शिवाजी विठोबा पाटील, राजाराम आप्पा मरगळे आणि एकनाथ जाधव यांचं मोठं नुकसान झालं. दुपारच्या वेळेत लागलेल्या या आगीने 200 टन ऊस जळून खाक झाला. आगीची तीव्रता वाढत गेल्याने आजरा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. या संकटामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. एकीकडे वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढत आहे तर दुसरीकडे आगीसारख्या नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांचं जगणं कठीण केलं आहे. या सततच्या संकटांवर ठोस उपाययोजना करण्याची गरज शेतकरी व्यक्त करत आहेत.